मी तिला विचारलं आणि ती काय अशी लाजली. वाह वाह, मजा आ गया. वो भी क्या प्यार था. सुशील, तुला असं नाही वाटत आपण खूपच घाई करतोय? नो माय डिअर. उलट संत कबीरांनी सांगितलंय, कल करे सो आज करे सो अब. ए मस्करी नको ना रे करू. सई, वाढत जातं ना तेच मुळात प्रेम असतं. लोक बोलतात की माझं तुझ्यावरचं प्रेम संपलंय. असं काही नसतं. तिची एक खासियत होती. हा, आमच्यात कधी भांडण झालं की ती पहिल्यांदा सॉरी म्हणायची. मग तिची चूक असो नाहीतर नसो, थोडा वेळ जाऊ द्यायची. सगळं शांत झालं की मग मला जवळ घ्यायची, माझ्या केसात हात फिरवायची, माझी चूक मला समजावून सांगायची. मला पण ते पटायचं. ती नेहमी म्हणायची की भांडणाची कारण एकदम फालतू असतात. कारणासाठी भांडण नसतात, भांडण असतात अहंकारापोटी. इगो संपला की भांडण संपलं की मग राहतं ते एकमेकांचं प्रेम. आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्याचा प्रश्न आहे ना, म्हणूनच मी तुला डायरेक्ट लग्नाचं विचारतोय. मुळात त्यांच्याकडे प्रेम नसतंच. तुला नक्की काय म्हणायचंय आधी? हेच की मी तुझी आयुष्यभर वाट पाहीन. हे बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात करणं तितकंच कठीण. तू बघच, मी आहेच तुझ्या समोर. असं किती वर्ष थांबणार आहेस? जितकी वर्ष मी जिवंत आहे तितकी वर्ष. कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आपण आपल्यातलं प्रेम, आपल्यातला सहवास, आपण सगळं समजून घेऊ आणि मग मुलांचा विचार करू. ए पण मला 3 वर्ष तरी हवी आहेत. हां, आपण 3 वर्षाचा गॅप घेऊया का? चालेल? नको. का? 4 वर्षाचा घेऊयात. मला सेटल व्हायला तेवढी वर्ष लागतील. हो. आयुष्याने मला कधीच काही नाही दिलं सई. आयुष्य नेहमी माझ्यापासून गोष्टी हेरावूनच घेत आलंय. माझ्या आईबाबांचं प्रेम मला कधीच नाही मिळालं. आणि आता तू आधी हे बघ, आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या घडत असताना आपण काहीच करू शकत नाही. तू करू शकतेस सई. हे बघ, आयुष्य आपल्याला खूप काही शिकवत असतं, दाखवत असतं. प्लीज मला समजून घे. मी ऐकलंय सगळं सई. आता समजून घेण्याची वेळ तुझी आहे, माझी नाही. तू रोज दारू पितोस? नाही. काय हो, दारू पिताय का तुम्ही? तू रोज दारू पितोस? अगं नाही. आधी साहेब, तुम्ही इथं? अहो, ते सईच्या घरी चाललो होतो. अच्छा, या बसा ना. हो, बस. एक फोन करतो. हॅलो सुशील. हां, मी येतोय तिकडे. निघायचं आहे आपल्याला. हां लगेच पोचतो. ओके.
चला साहेब. चलो थँक्स. बरं. बाय. हाय. चला निघूया. हां. अरे पण तुमच्या बाईक्स कुठे आहेत? नाही आणले. वी डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ओ, त्या एलआयवर आम्ही कधीच गाडी नाही चालवत आणि आजपासून दारू सोडली. मी पण सोडली. मी पण. असे सगळेच दारू पिणारे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी परत दारू पितात. ओके, उद्या भेटू. बाय. 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 बाय बाय बाय. आधी 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 काय झालं? नम्रता नम्रता काय झालं नम्रताला? काय झालं नम्रताला? नम्रता तू शांत हो पहिलं. बस इथे बस. सई बोल ना काय झालं नम्रताला? तुम्ही गेल्यानंतर आम्ही खूप खुश होतो. सुशीलचा रुमाल रूमवरच राहिला होता. ती त्या रुमाला सोबत खेळत होती आणि तेवढ्यात दरवाजा वाजला. तिला वाटलं सुशीलच असेल. बघतो तर गुंड होते. त्यांना बघून आम्ही खूप घाबरलो. ते तिला घेऊन गेले आणि मला बांधून ठेवलं खुर्चीला. आधी मला त्यावेळेस काय करायचं काहीच सुचत नव्हतं. पण मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. मी कसं बसं स्वतःला सोडवलं आणि रस्त्यावर आले. तिथे मला रिक्षावाला श्रीकांत दिसला. त्याने नम्रताला नेताना पाहिलं होतं. आधी रिक्षावाल्याने नंबर दिलाय. हा. हो. हॅलो, मी आधी बोलतोय. नको प्लीज. भाई, एक रिक्षावाला आपला पाठलाग करत इथपर्यंत पोहोचलाय. संपवून टाक. चला. नको. अगे ये जवळ ये पोरी, जवळ ये. माझ्या मनात भरलेलं सुंदर रुबाबदार पाखरू. अगे ये, जवळ ये. नम्रता 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 उठ ना. नमो नमू नमू उठ ना. नमो मी नाही सोडणार त्या मांजीला. मी नाही सोडणार त्याला. आधी माझी नमो आधी. नमू उठ ना. हे बघ, ऐक माझं. हां, ऐक. मला कळत आहेत तुझ्या भावना, मला कळत आहेत. पण रागाच्या भरात काहीच करायला जाऊ नकोस. आधी यार
अमू आधी तू शांत हो. हे बघ नम्रता,